लोकांचा आग्रह आहे की आता आपण आटपाडी तालुक्यातला आमदार व्हावा। उद्धव ठाकरेंना बऱ्यापैकी त्यांनी समजवलंय। लोकसभेला जे प्रकार घडला, येणाऱ्या 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं लोकांचा आग्रह आहे की आता आपण आटपाडी तालुक्यातला आमदार व्हावा। 1999 ला इलेक्शन झालं, त्यानंतर 5 टर्म आटपाडी तालुक्याला आमदारकीचा उमेदवार दिलेला नाही। मी भाजपमध्ये होतो। भाजपनं इथली हा मतदारसंघ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दिलेला आहे आणि तोही वरचाच त्यांनी उमेदवार दिला। आमचं सगळ्यांचं इथलं असं मत आहे, एक राष्ट्रवादी किंवा काँग्रेस दोघांपैकी एकाच उद्धव ठाकरेंना बऱ्यापैकी त्यांनी समजवलंय। लोकसभेला जे प्रकार घडला ते ह्या इलेक्शनमध्ये घडू नये याची काळजी त्यांनी पण घेतलेली आहे आणि त्या दृष्टीनं परवाच जयंत पाटील साहेब, विश्वजित कदम साहेब दोघांनाही आम्ही भेटलोय आणि तुम्ही दोघांनी हा मतदारसंघ मागून घ्यावा, माझी तुमच्याकडनं उमेदवारी करायची तयारी असे मी सांगितले। माझ्याबरोबर म्हणजे सदाशिव भाऊ आणि वैभव पाटील दोघंही ते पण मागतायत, पण माझा आग्रह आहे की आटपाडीला त्यांनी आता ह्यावेळेस जरा शांत बसावं आणि आमच्या पाठीमागं ताकद उभा करावी अशी आमची त्यांना विनंती आहे। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा। माणदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।